जिथं पनीरच्या भाजीची किंमत कमी असेल तिथं जाऊन पनीर खाऊया. पनीरमधून इतकं प्रोटीन मिळतं, त्यात कमी पैशात पनीर आहे असं म्हणून तुम्ही पैसे वाचवायला जाता, पण ते स्वस्त पनीर तुमच्या शरीराला महागात पडतं. कारण आता पनीरमध्ये पण भेसळ केली जाते. आता ते पनीर आहे का पनीर अॅनालॉग असं कसं ओळखणार? म्हणजे आता पनीर खाणं बंद? पनीरशिवाय आम्ही नाही जगू शकत. पनीरशिवाय जगायचं नसेल तर अॅनालॉग पनीर ओळखायला शिका. यामध्ये FSSAI लोगोची तुम्हाला काय मदत होणार आहे? अन्न आणि औषध प्रशासनानं आणलेल्या नवीन नियमाची मदत कशी घेऊ शकता? हा नक्की अॅनालॉग पनीरचा विषय काय आहे हे जाणून घेणार आहोत आजच्या ऑन पॉइंटमधून. आधी मी तुम्हाला सांगते की हे अॅनालॉग पनीर आहे काय. आता प्रोटीन म्हणून आपण पनीर खातो. अगदी डाएट करणाऱ्या लोकांनाही पनीर खाण्याचा सल्ला देतात, पण हेच पनीर तुमच्या जीवावर उठू शकतं जर ते पनीर आहे की पनीर अॅनालॉग आहे हे ओळखता आलं नाही तर. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर बघा, आपलं साधं पनीर हे दूध, लिंबू किंवा व्हिनेगर वापरून बनवलेलं असतं. पण पनीर अॅनालॉग म्हणजे काय तर दुधापासून बनवलेल्या नॅचरल पनीरला हा एक पर्याय जे दिसायला, चवीला आणि टेक्स्चरला सेम पनीरसारखं असतं, पण ते दुधापासून बनवत नाहीत. म्हणजे पनीरला पर्याय तयार केला जातो, त्यालाच म्हणतात पनीर अॅनालॉग. फक्त पनीरच नाही तर चीज अॅनालॉग सुद्धा बनवलं जातंय. त्यासाठी व्हेजिटेबल ऑइल, स्टार्च आणि केमिकल वापरले जातात भरपूर प्रमाणात, जे आपल्या शरीरासाठी अजिबात चांगले नसतात. म्हणून तर नॅचरल पनीरपेक्षा ते कमी किमतीला विकलं जातं. आणि बरेच हॉटेलवाले, रेस्टॉरंटवाले कमी किमतीला मिळतंय ना म्हणून असं पनीर खरेदी करतात. मग आता कळणार कसं आपण हॉटेलमध्ये बसून जे पनीर खातोय ते अॅनालॉग आहे की कसं? म्हणजे काय ओळखणार कसं? पनीर हे पनीरसारखं दिसतं यार. तर मी तुम्हाला अॅनालॉग पनीर कसं ओळखायचं याचे काही पॉईंट सांगतेय. पहिला पॉईंट म्हणजे हॉटेल मेन्यू कार्डवर लिहिणं बंधनकारक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाल तेव्हा पनीरच्या समोर अॅनालॉग पनीर किंवा नॅचरल पनीर हे लिहिणं बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळे हॉटेलच्या मेन्यू कार्डवर किंवा डिस्प्लेवर असं काही लिहिलंय का हे आधी तुम्ही चेक केलं पाहिजे. दुसरा पॉईंट म्हणजे लेबल चेक. जेव्हा तुम्ही पॅकेटमधलं पनीर विकत घेताय तेव्हा त्या पॅकेटच्या बॅकसाईडला बरेच इन्ग्रेडियंट्स, बरीच माहिती लिहिलेली असती. तेव्हा बघा की त्या पॅकेटच्या बॅक साईडला अॅनालॉग पनीर किंवा पनीर सबस्टिट्यूट असं काही लिहिलंय का? किंवा इन्ग्रेडियंटमध्ये व्हेजिटेबल फॅट, पाम ऑइल, स्टार्च जास्त प्रमाणात असतील तर ते अस्सल पनीर नाही आहे, फेक पनीर तुम्ही खाताय. आणि तिसरा पॉईंट म्हणजे स्मेल आणि बॉईल टेस्ट. गरम पाण्यामध्ये जेव्हा आपण पनीर टाकतो तेव्हा नैसर्गिक पनीर हे मऊ होतं, पण त्याचा आकार टिकून राहतो. ते पाण्यात विरघळत नाही. पण पनीर पाण्यात विरघळलं, जास्त मऊ किंवा चिकट झालं तर त्यात स्टार्च जास्त प्रमाणात असतात आणि ते अॅनालॉग आहे हे विसरू नका. म्हणजे हे असं पनीर चेक न करता जर तुम्ही खाल्लात आणि ते रबरासारखं लागलं, ते तुटत नसेल तर समजून जा तुम्ही अॅनालॉग पनीर खाताय. आता पुढचा पॉईंट म्हणजे नैसर्गिक पनीर वर्सेस अॅनालॉग पनीर. ह्या दोघांमध्ये फरक काय आहे? दिसायला तर सेम असतात, पण जे नैसर्गिक पनीर आपण खातो त्यामध्ये हाय क्वालिटी प्रोटीन असतं. त्यात कॅल्शियम असल्यामुळं बोनसाठी चांगलं असतं. यामध्ये असलेले Omega-3 आणि Omega-6 फॅटी ॲसिड हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. इम्युनिटी वाढते. आणि या उलट जर आपण बघितलं तर अॅनालॉग पनीर अगदी अपोजिट काम करतं. म्हणजे ह्यात व्हेजिटेबल ऑइल असतं, त्यातून प्रोटीन मिळत नाही आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा वाढू शकतं. त्यामुळं तुम्ही ठराविक कंपन्यांकडून पनीर घेऊ शकता, जसं की अमूल पनीर, गोवर्धन पनीर, मदर डेअरी चांगलं पनीर पुरवतात. यांच्याकडं फेक पनीर मिळत नाही. आता पनीर ओळखण्याची अजून एक सोपी पद्धत आहे, ती म्हणजे नॅचरल पनीर हे बघा 410 ते 450 पर्यंत मिळतं, तर अॅनालॉग पनीर 210 ते 250 पर्यंत मिळतं. आणि अशा अॅनालॉग पनीरमुळं कॅन्सरचाही धोका वाढायला लागलेला आहे. आणि त्यात भर म्हणून परवाच मेरठमध्ये 2800 किलो पनीर जप्त केलं. पण अशी कितीतरी ठिकाणं असतील जिथून अॅनालॉग पनीर बाजारात विकलं जात असेल. स्वस्तात घ्याल तर ते तुमच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळं पनीर खाण्यापूर्वी अॅनालॉग किंवा इमिटेशन असा उल्लेख आहे का हे नक्की तुम्ही तपासलं पाहिजे. आपण जेव्हा खाद्यपदार्थ विकत घेतो तेव्हा FDA आणि FSSAIची मदतसुद्धा घेऊ शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की FSSAI किंवा FDA महाराष्ट्र कशी मदत करू शकतं? आता FSSAI लोगो तर तुम्ही खाण्याच्या पॅकेटवर बघितला असेल. त्याचा फुल फॉर्म आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया. आणि ह्या FSSAIच्या खाली एक 14 अंकी नंबर असतो बघा.
म्हणजे तुम्ही जर FSSAIची ऑफिशियल साईट FOSCOS ही ओपन केली तर ह्यावरती जाऊन तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीची अधिकृत माहिती कळेल. ती कंपनी खरी आहे, बेकायदेशीर आहे, हे सगळंच तुम्हाला एका सर्च आणि क्लिकवरती मिळून जातं. आणि ॲनालॉग पनीरचं वाढतं प्रमाण बघता राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं नियम लागू केला आहे की जे पनीर हॉटेलमध्ये पॅकेटमध्ये विकलं जातं ते दुधापासून बनवलंय की ॲनालॉग आहे ह्याचा उल्लेख कंपल्सरी करावाच लागणार आहे. त्यामुळे आता पनीर खाताना तुमची जबाबदारी असेल की ते नॅचरल आहे की ॲनालॉग, हे तुम्ही चेक केलं पाहिजे. तुम्ही खरेदी करताना काय काळजी घेता मला कमेंट करून सांगा आणि अशाच कंटेंटसाठी बघत राहा ऑड इव्हन.